आपण जेव्हा विज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा एआय बद्दल आपल्याला बोलावंच लागेल कारण हो. पुढचं आयुष्य कदाचित जर कशानं व्यापलेलं असणार आहे तर ते एआयनं व्यापलेलं असणार आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगण्यासाठी पुढच्या काळामध्ये एआय कसं महत्त्वाचं ठरणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांच्याच? बघा, मला असं वाटतं, की एआयच्या 2 गोष्टी आहेत आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. एआय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि तो इंटेलिजन्स येतो कुठून? तर आपण जी माहिती पुरवतो त्याच्यातनंच येतो. आता अगदी एक छोटी गोष्ट म्हणजे तुम्ही Googleवरती जा किंवा Amazon ह्याच्यावरती, Flipkart वगैरे सारख्या ह्याच्यावरती तुम्ही 4 वस्तू शोधा, बघा. हं, ऑटोमॅटिकली पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही तुमचं Facebook किंवा काही उघडाल, तर त्या कल्पनेत त्या गोष्टी येतात. बरोबर. किंवा अगदी एक छोटं उदाहरण म्हणून सांगतो, की तुम्ही कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये जाता आणि दिसंच दिसतं, की तुम्हाला शुगर आली आहे, की लगेच तुम्हाला शुगरच्या संदर्भातल्या जाहिराती यायला लागतात. तर ते यंत्र तरी असेल किंवा काहीतरी असेल, अशा प्रकारच्या यायला लागतात, बीपीच्या यायला लागतात. हे कशावरून येतं? तर हे आपले जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, तर ते ह्याच्याकडे लक्ष देऊन असतात आणि तुम्हाला काय हवं आहे, कशा प्रकारच्या गोष्टी हव्या आहेत, हे ते नोंद करत असतात आणि ते त्या वेळेस तुम्हाला पुरवत असतात. आता ह्याच्यातला एक चांगला भाग म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे, की पोर्न जे आहेत, हं. पोर्नोग्राफिक मीडिया आहे. तर काही ज्या ह्या संस्था आहेत, त्या इतक्या मोठ्या काम करतायत, की पोर्नोग्राफिक मटेरियल ओळखून ते लोकांपर्यंत कसं जाता येणार नाही किंवा कसं ब्लॉक करता येईल ह्याच्यावरती ते संशोधन करतायत. बरोबर. पण दुसरा भाग येतो, की जर काही लोकांनी ठरवलं, की ह्या एआयला आपण चुकीचीच माहिती पुरवायची, हं, हं. तर ते एआय पण तुम्हाला चुकीचीच माहिती देणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एआय जे आहे ते संपूर्णपणे काय म्हणता येईल त्याला, की फुल प्रूफ असणार नाहीये. शेवटी आपण दिलेली माहिती तीच ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने समोर मांडणार आहेत. एआयमुळे खूप जणांच्या नोकऱ्या जाणार. ह्याची सातत्यानं चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला एआय खरं तर आलंय आपल्या हो, लाईफमध्ये हो. सगळ्यांच्याच. ते मे बी त्याचा विस्तार वाढेल आगामी काही दिवसामध्ये. तर एक शास्त्रज्ञ म्हणून तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे, की खरंच एआय आलं तर नोकऱ्या जाऊ शकतात? नाही, काही नोकऱ्या तर तुमच्या नाही जाणार. हं. अगदी आता तुम्ही इंजिनिअर म्हणा म्हणजे आर्किटेक्ट हे सुद्धा म्हणू शकतील, की बाबा एआयमुळे आर्किटेक्चर बनू शकेल. पण त्याच्यामागे लागणारी जी मानवी बुद्धिमत्ता आहे ना, ती इतक्या लवकर एआय घेऊ शकेल असं वाटत नाही. कारण आपला मेंदू आहे, तो प्रचंड कॉम्प्लेक्स आणि अमेझिंग गोष्ट आहे ती. ती इतक्यात एआय त्याच्यावरती कब्जा करेल असं वाटत नाही. आणि काही गोष्टी तर आहेत म्हणजे गवंडी आहे. हं. तो कुठे जाईल? आय मीन कुठलं तुम्हाला तुम्हाला एक असं रोबो बनवावा लागेल की ज्याचं तो त्या गवंड्याचं काम करेल किंवा इंजिनिअरचं काम करेल, मशीनवरती उभं राहून काम करेल, एखाद्या गोष्टी ओळखण्याचं काम करेल. ह्याच्यासाठी हे खूप कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे. तर हे इतक्या सहजासहजी आपल्या जीवनात येईल असं मला वाटत नाही. हो, काही सुलभता खूप येईल. काही गोष्टी बनवताना आपल्या अगदी स्वयंपाकघरापासून दैनंदिन जीवनापर्यंत, की तुम्हाला गाड्या असतील, की ज्याला तुम्हाला ड्रायव्हर लागणार नाही बरोबर. आणि भावना अजून येणार नाहीयेत. आता आय एम सॉरी, पण मी एक उदाहरण म्हणून म्हणतोय आणि हे माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेलं, की उद्या तुम्हाला असं वाटलं, की नवऱ्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून थोडा वेळ विसावं, तर तो एआय करू शकणार नाहीये. त्याची जागा एआय घेणार नाही. त्याला नवराच लागणार आहे. कारण अगदी हां भावभावनांचा ना, विषय इथे खरंच काय महत्वाचा आहे. महत्वाचा आहे तो.